नागपुर में जहां खाद्य तेल की कीमतों में लगातार हो रही बढ़ोतरी में आम जनता की मुश्किलें बढ़ा दी है। आखिर क्यों बढ़ रहे हैं दाम, इस रिपोर्ट में सुनिए। देश भर में खाद्य तेल की कीमतों में तेज बढ़ोतरी देखने को मिल रही है, जिसका सीधा असर आम लोगों के बजट पर पड़ रहा है। भारत में इस्तेमाल होने वाले लगभग 70% खाद्य तेल के लिए आयात पर निर्भर रहना पड़ता है। सोयाबीन, पाम और सनफ्लावर तेल की बड़ी मात्रा विदेशों से आती है। ऐसे में अंतर्राष्ट्रीय बाजार में उतार चढ़ाव का असर सीधे घरेलू कीमतों पर पड़ता है। आघाती देशों में तनाव, वैश्विक सप्लाई चेन में रुकावट और कच्चे तेल की कीमतों में बढ़ोतरी में इस समस्या को और भी गंभीर बना दिया है। इसके साथ ही पेट्रोल डीजल के बढ़ते दामों से परिवहन लागत भी बढ़ रही है, जिससे खाद्य तेल और महंगा हो रहा है। विशेषज्ञों का कहना है कि अगर वैश्विक हालात स्थिर होते हैं तो आने वाले समय में कीमतों में कुछ राहत मिल सकती है। हालांकि दीर्घकालीन समाधान के लिए देश में उत्पाद बढ़ाना बेहद जरूरी माना जा रहा है। जे खाद्यतेल लागतात तेवढी आपण म्हणजे तेवढं खाद्यतेल आपण निर्माण करत नाही का आणि किती आयात होतं? मी ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचा महासचिव आहे। खाद्यतेलामध्ये जी भाववाढ सध्या झपाटून वाढताना दिसते आहे, या 10-15 दिवसामध्ये 10 ते 15 रुपये लिटर मागे आणि 15 लिटरच्या डब्यापाठीमागे 100 ते 125 रुपये भाववाढ झाल्याचं हे निदर्शनास येत आहे। याचं कारण जागतिक जे काही लढाई सुरू आहे त्या लढ्याचा निश्चित परिणाम, कारण काय होतं, हे सगळे राष्ट्र पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोलसारखा आणि महागाईला पेट्रोल हा एक महत्त्वाचा घटक आहे। तर तो दिसायला जरी पेट्रोलचे आपल्याकडे दर वाढलेले वाटत नाही तरी पण त्याचा जो जागतिक परिणाम होतो। आणि दुसरी गोष्ट, खाद्य तेलामध्ये आधी जवस आणि शेंगदाणा तेल, जवस तेल आणि शेंगदाणा तेल मोठ्या प्रमाणात आपण वापरायचं, पण लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर ते आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते खाद्यतेल आपण पुरवू शकत नव्हतो। म्हणून बाहेरून जे सोयाबीन वगैरे हे बाहेरून तेल येतं, कारण इथल्या सोयाबीनला तेवढं तेलाचं प्रमाण नाही आहे। त्याच्यामुळे सनफ्लावर ऑइल, सोयाबीन तेल हे मोठ्या प्रमाणात बाहेरून बोलवणे गरजेचं आहे आणि तेच मोठ्या प्रमाणात भारतीय मार्केटमध्ये येतं। त्याच्यामुळे आज आपल्याकडे खाद्यतेलाची जी शॉर्टेज दिसत नाही, याला कारण ते आहे की विदेशातून तेल येतं आणि त्याचाच तो असर आहे या महागाईवर, असं व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे आमच्या। कारण आम्ही लहान व्यापारी आहे, आमचं काम फक्त कंपन्यांकडनं माल घ्यायचा, होलसेलकडनं माल घ्यायचा आणि विकायचा। पण मुळात त्यांनी सांगितलं आहे की बुवा लढाईमुळे महागाई झाली, पण हे निश्चित आहे। पण अशा या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ग्राहक असो, व्यापारी असो किंवा कंपन्या असो, खाद्यतेल निर्मिती करणाऱ्या, उत्पादन करणाऱ्या, या सगळ्यांनी या राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून एकदिलाने उभं राहून आपल्या इथे कुठलाही शॉर्टेज होणार नाही किंवा ग्राहकांना कुठलाही त्रास होणार नाही। कारण राष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळेस आपण आपल्या राष्ट्रभक्तीला जागृत ठेवलं पाहिजे। मी व्यापाऱ्यांनासुद्धा म्हणेल, आमचे लहान व्यापारी, कारण काय व्यापाऱ्यांकडे पाहताना एक दृष्टिकोन राहतो की या सगळ्या महागाईला तो कारणीभूत आहे, असं नसते। आम्ही छोटे व्यापारी असतो, 5-10 पेट्या आमच्याकडे स्टॉक असेल ऑइलच्या पेट्यांचा, त्यापेक्षा जास्त राहू शकत नाही। पण तरीही कुठल्याही प्रकारचं चुकीचं वागून ग्राहकाला त्रास होईल अशा प्रकारचा व्यवहार कुणीही करू नये। राष्ट्रावर जे काही संकट आलेलं आहे ते जागतिक जरी असेल तरी त्यासाठी आम्ही लोकांनी शासनासोबत आणि बाकी सिस्टीमसोबत राहायला हवं असं मला वाटतं आणि मी तसंच आव्हान माझ्या व्यापारी मित्रांना करेल। धन्यवाद। भविष्यात तेलाची किमती कमी होतील का दर? नाही, जेव्हा प्रोडक्शन वाढतं ना तेव्हा ॲटोमॅटिक भाव, आणि तेल हे मार्केटमध्ये तेजी मंदी ही नेहमीच चालत असतं। ते आज जास्त वाढल्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करतो आहे, पण तेजी मंदी होत राहतं, ते कमी जास्त तो तेलाचं बाकी वस्तूसारखं नाही आहे। त्याचं रोज म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की तेलाच्या पॅकेटवर MRP खूप राहतं, की याचं कारण असते की ती केव्हा कमी होईल आणि केव्हा जास्त होईल याचं हे नसतं। त्याच्यामुळे होईल कमी असं नाही आहे, कारण शेवटी कसं आहे की माल भारतातलं पण उत्पादन आल्यानंतर
त्या स्पर्धेमध्ये ते रेट डाऊन होईलच असं काही. पण आजची परिस्थिती वाईट आहे, त्याच्यामुळे तिथून येणारा जो काही खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात महागड्या झाल्यामुळे होऊ शकतो.